सध्याचे रिकमेंडेशन्स आहेत इंडियन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक अकॅडमी आणि WHO अर्गोनॉमिक्स यांचे सर्वांचे रिकमेंडेशन आहे की जे दफ्तराचं वजन पाहिजे ते शरीराच्या वजनपेक्षा 10% किंवा कमी. सपोज 6 वर्षाचा बाळ आहे आणि त्याचं 20 kg वेट आहे, तर 2 kgपेक्षा कमी दफ्तराचं वजन पाहिजे. तर हे आपण दिसत नाही, आपल्याला होत नाही असं. हां, तर हे आपण स्ट्रिक्टली फॉलो केलं तर हा लोड कमी असेल. यासाठी स्कूल्सनी काही चेंजेस करू शकतात. तर त्याबरोबर जे दफ्तर आहे त्याचं बेल्ट आहे तो 4 सेंटीमीटर तरी विड्थमध्ये पाहिजे आणि दोन्ही शोल्डर्सकडे लोड इक्वली शेअर व्हायला पाहिजे. हे रिकमेंडेड आहे. त्याबरोबर दफ्तर जे आहे जास्त आपल्या मुलांमध्ये दिसतो येता आता खूप खाली कमरेच्या खालतीपर्यंत येत आहे, तर तसं नाही पाहिजे. ते शरीराच्या जवळच्या जवळ आपण स्ट्रॅप जे शॉर्टेज करता येईल आणि शरीराच्या जवळ करता येईल, जितकं चिटकून राहील तेवढं, जसं बरोबर वजन जितकं जवळ बरोबर आहे, तेवढा लिव्हर आर्म इफेक्ट कमी होतो आणि जेवढे ॲबनॉर्मल फोर्सेस स्पाईनमध्ये कमी होतात. त्याबरोबर मुलांनी एका दिवसामध्ये हे सगळं रिकमेंडेड असताना सुद्धा एका दिवसामध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त दफ्तर कॅरी नाही करायला पाहिजे. आता हे सर्व केलं तर त्यामध्ये मुलांमध्ये लवकर थकवा येणं, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखी, ठीक आहे, इझी फटिगॅबिलिटी, थकून जाणं, लवकर काहीच करायची इच्छा नाही होणं, ठीक आहे. त्याबरोबर पोश्चर्स चेंजेस होतात, मान पुढे दिसेल किंवा थोडा कुबाड दिसेल किंवा जे पेल्विसचा शेप आहे तो रेट्रोवर्टेड म्हणतो, तो ॲक्सेप्टेबल नाही आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ॲबनॉर्मल लोडमुळे होऊ शकतात आणि मसलही वेस्टिंग होऊ शकते. तर ह्या गोष्टी नाही होण्यासाठी स्कूलमध्ये जे आता मी जे बॅगसाठी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत ते सगळं फॉलो व्हायला पाहिजे.